गुड मॉर्निंग एव्हरीवन. राठोड अकॅडमी ऑफ मॅथमॅटिक्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपला सराव संच 5.2 सुरू आहे, त्याच्यातला प्रश्न क्रमांक 6. सहावा प्रश्न आहे, 3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4500 रुपये आहे. 5 खुर्च्या व 3 टेबलांची किंमत 7000 रुपये आहे. तर 2 खुर्च्या व 2 टेबलांची एकूण किंमत काढा, असा एक प्रश्न दिलेला आहे. तर जे काढायचे त्यालाच आपण x आणि y म्हणून लिहायचं. समजा एक खुर्चीची किंमत बरोबर x रुपये x कसे मांडलं तरी चालते. ह्या पद्धतीने किंवा रुपये हे आपलं रेग्युलर. व एक टेबलाची किंमत बरोबर y रुपये मानू. आता दिलेल्या माहितीवरून अट 1 आहे. अट 1 प्रश्न क्रमांक आपला 6 सुरू आहे बरं का. सराव संच 5.2 2 चलातील रेषीय समीकरण आहे. अट 1 मध्ये सांगतात 3 खुर्च्या. 3 खुर्च्या म्हणलं तर खुर्चीची आता 3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत. आपण खुर्चीची किंमत, एका खुर्चीची किंमत किती मानलेली आहे x. 3 खुर्च्याची किंमत काय होईल 3x, कारण 3 न त्या x नंबरला म्हणजे त्या किमतीला गुणावं लागेल. अधिक 2 टेबल म्हणजेच 2y एकूण किती होतात म्हणतात ते 4500. ह्याला समीकरण नंबर 1 द्या. अट 2. अट 2 मध्ये काय आहे 5 खुर्च्या व 3 टेबलाची किंमत. 5 खुर्च्या मध्ये 5x आणि 3 टेबल मध्ये 3y बरोबर टोटल किती आहेत म्हणतात ते 7000 रुपये. याला समीकरण नंबर 2 द्या. आता आपल्याला 2 समीकरण तयार झाले, पण ह्याच्यात पाहायला गेलं तर एकटं कोणी नाही, सारखं कोणी नाही. ह्यावेळी काय करायचं, एक तर x किंवा y ची किंमत ठरवा किंवा मग सारखं बनवा. कसंही केलं तरी चालतंय. आपण काय करू, समीकरण 1 ला 3 न गुणू आणि समीकरण 2 ला 2 न गुणू लिहून घ्यायचं. समीकरण 1 ला 3 ने गुणून व समीकरण 2 ला 2 ने, 2 हे अंक बरं का, 2 ने गुणून मांडणी करू आपण. पहिल्यासाठी समीकरण 1 साठी 3 न गुणायचे. 3 कंसात 3x अधिक 2y बरोबर 4500 गुणिले 3. 3 न 3 ला गुणलं 9x, 3 न 2 ला गुणलं 6y बरोबर ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. हे 0 0 3 5 15 ला 5 सच्याला 1 3 चोक 12 आणि 1 13 म्हणजे 13500. ह्याला समीकरण नंबर 3 द्या. नवीन समीकरण तयार केला, त्याला समीकरण नंबर 3 दिला. आता दुसरं काय सांगितलं होतं, ह्या समीकरणाला गुणायचंय आपल्याला 2 न. 5x अधिक 3y ह्याला किती न गुणायचंय 2 न गुणायचंय. 2 2 घ्या बरोबर 7000 गुणिले 2. आता गुणून घ्यायचंय आपल्याला. 2 पंचे 10x, 2 न 3 ला गुणलं 2 6y आणि ह्या दोघांचा गुणाकार 14000 येऊन जाईल. 7000 गुणिले 2 म्हणजे 14000 आहे. समीकरण नंबर 4. आता आपण समीकरण 3 आणि 4 हे समीकरण 1 आणि 2 वरून तयार केलेले आहेत. तर मग 1 आणि 2 चा विचार सोडून द्यायचा आणि ह्या 2 समीकरणाचा विचार करायचा. पहा ह्याच्यामध्ये पहा, इथं 6y आले, इथं पण 6y आहेत. हे अधिक आहेत, हे पण अधिक आहेत. अशा वेळी दोन्ही समीकरणाची वजाबाकी करायची.
तर दोन्ही समीकरणाची वजाबाकी करत असताना आपण लिहिणार इथं समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू। आता दोघांची मांडणी करायची, वजाबाकी करत असताना करायचं काय मी तुम्हाला सांगतो। हे 9x अधिक 6y बरोबर 13,500। चौथा समीकरण आहे 10x अधिक 6y बरोबर 14,000। आता वजाबाकी करत असताना एका समीकरणाचे चिन्ह बदलायचे, आपण खालचे बदलून घेऊ। हे अधिक आहे याला वजा करा, हे अधिक आहे याला वजा करा, हे अधिक आहे याला पण वजा करा। आता याला सोडून घेऊ आपण, हे अधिक वजा गेले दगात कटून जातात। आता इथं वजा 10 मधून 9 गेल्यावर वजा 1x राहते, म्हणजे वजा x राहील। आणि ह्या दोघांमध्ये 14,000 मधून 13,500 गेले तर 500 राहतात, कोणते वजा 500 राहतात, कारण मोठ्या पदाचा चिन्ह। हे वजा आणि हे वजा पण कटतात, म्हणजे x बरोबर आलं तुमचं 500। x ची व्हॅल्यू आपण समीकरण 1 2 3 4 पैकी कुठं पण ठेवू शकतो। इथे लिहायचं समीकरण 1 मध्ये x बरोबर 500 ठेवू। आता x च्या ठिकाणी आपल्याला इथं 500 ठेवायचे, तिथे 3 कंसात 500 अधिक 2y बरोबर 4,500। दोघांचा गुणाकार 3 5 15 म्हणजे 1500 अधिक 2y बरोबर 4,500। हे 2y जशाला तसे, हे 4,500 जशाला तसे, हे तिकडे गेला वजा 1500 होऊन जातील। वजाबाकी येईल तुमची 3,000 आणि हे 2 ह्याच्या छेदामध्ये जातील आणि इथं y राहील। 2 न भाग घाला, बे 1 बे, बे 1 बे, 1 उडा बे 5 10 बे 0 0 बे 0 0, म्हणजे y बरोबर आलं तुमचं 1500। झालं, तुमच्या किमती निघालेले, पण आपल्याला काढायला काय लावलेले त्यांनी। आता x आणि y च्या किमती निघालेल्या। x म्हणजे एका खुर्चीची किंमत निघालेली आहे 500 रुपये आणि एका टेबलाची किंमत निघालेली आहे 1500 रुपये। पण आपल्याला शेवटी त्यांनी विचारलेलं काय आहे, 2 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत इथे लिहायचं। 2 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत बरोबर 2x अधिक 2y बरोबर 2x म्हणजे 2 गुणिले 500 अधिक 2 गुणिले 1500 बरोबर, हे 2 गुणिले 500 म्हणजे 1000 आणि 2 गुणिले 1500 म्हणजे 3000, दोघांची बेरीज 4000 रुपये। तर अशा पद्धतीनं तुमचं 2 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4000 रुपये आहे। आलं लक्षात? लिहून शांत बसा। चला, आपला 7 नंबरचा उदाहरण सुरू झालेलं आहे। एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे। आता 2 अंकी संख्या म्हणलं तर आधी आपल्याला काय करावं लागेल, मानावं लागेल। सराव संच 5.2 मधला 7वा उदाहरण। समजा 2 अंकी संख्येतील एकक स्थानी x व दशक स्थानी y आहे असे मानू। आता आपल्या लक्षात आलं की एकक स्थानी x हे अंक आहे आणि दशक स्थानी y अंक। आता दिलेली अट 1
अट 1 मध्ये म्हणतात ते दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज. अंकांची बेरीज 9 आहे. अंकांची बेरीज म्हणजे x अधिक y, या दोघांची बेरीज किती आहे? 9. याला समीकरण नंबर 1 द्या. अंकांची बेरीज म्हणलं तर त्या दोघांची बेरीज 9 आहे. पुढे म्हणतात जर अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा. आता हे झालं अंकांच्या बेरीजनुसार पहिली अट. अट 2 मध्ये, अट 2 याच्यामध्ये मूळ संख्या आधी पाहू. आधी मूळ संख्या काय होईल रे? बरोबर एकक स्थानी कोण आहे? x आहे. अधिक दशक स्थानी कोण आहे? y आहे. गुणाकारामध्ये याच्या 10 असते. ही मूळ संख्या झाली. बरोबर आहे. आता त्यांनी म्हणतात पुढं जी अंकांची अदलाबदल केली असता. आता अदलाबदल करून पाहू. आता अदलाबदल करून कशाची अदलाबदल करायची? अंकांची. चला आता एकक स्थानी आपली काय होईल? समजा एकक स्थानी कोणता अंक येईल? x च्या ठिकाणी y येईल ना. दशक स्थानी x जाईल. आता मिळणारी संख्या, नवीन मिळणारी संख्या ती काय येईल बघा आपली. आता एकक स्थानी कोण आहे? y आहे. दशक स्थानी कोण आहे? x आहे. म्हणजे दशक स्थानी असल्यावर त्याला काय लिहावं लागेल? 10 गुणाकारात लिहावं लागेल. ही झाली नवीन मिळणारी संख्या. आणि अट मध्ये काय सांगतात? अट नंबर 2 मध्ये सांगितलेलं आहे जी मिळणारी नवीन संख्या आहे ती आधीच्या संख्येपेक्षा म्हणजे 10y अधिक x अधिक म्हणजे त्यापेक्षा 27 ने मोठी आहे. बरोबर आहे का? 27 सांगितलं, 27 ने जास्त आहे. ही मांडणी झाली. आता याला सोडून घेऊ आपण. ह्या दोघांना इकडे आणा. हे 10x अधिक y हे आणलं इकडे वजा 10y, ह्याला इकडे आणलं वजा x बरोबर 27. आता याला सोडून घेऊ. 10x मधून 1x गेला 9x, 10y मधून 1y गेला वजा 9y कारण मोठ्या पदाचं चिन्ह आणि बरोबर 27. याला 9 ने भागून घेऊ आपण. 9 ने भागून 9 ने भागला असता इथे येईल x वजा y बरोबर 27. याला 3. याला समीकरण नंबर 2 द्या. समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये इथं अधिक y आहे, इथं वजा y आहे. दोघांची बेरीज करू. समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करून आता बेरीज करत असताना मांडणी करून घ्यायची आहे. x अधिक y बरोबर 9, x वजा y बरोबर 3. दोघांची पा मांडणी केल्यानंतर ना इथं पा हे अधिक y हे वजा y गेले ढगात. दोघांची बेरीज होईल 1 आणि 1 2x बरोबर. ह्या दोघांची बेरीज 12 म्हणजे x बरोबर 12. हे 2 ह्याच्या छेदामध्ये जातील. बे एक बे बे सकम 12 म्हणजे x बरोबर आलं तुमचं 6. आता ही x ची जी किंमत आहे ती समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवून घेऊ. समीकरण 1 मध्ये x बरोबर 6 ठेवू. आता x च्या ठिकाणी 6 अधिक y बरोबर 9 म्हणजे तुमचं काय होईल? हे y बरोबर हे 9 हे इकडं अधिक 6 तिकडे गेल्यावर वजा 6 म्हणजे y ची किंमत आली 3 झालं. आता आपल्याला मूळ संख्या कोणती होती ती काढायची आहे. तर इथे लिहायचं शेवटी. तर ती मूळ संख्या बरोबर किती आहे ती? किती दिलेली आहे आपण? 10y अधिक x
10 y बरोबर आहे 3 अधिक x बरोबर 6 या दोघांचा गुणाकार 30 अधिक 6 बरोबर 36. तर ती दोन अंकी संख्या कोणती असेल आपली 36. अशा पद्धतीने सोडवायची.